रथोत्सवाच्या मिरवणुकीचा जो निर्णय आहे तो महाराज प्रसाद महाराज आणि सर्व विश्वस्त मंडळाने सर्व भक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि रथोत्सवाची मिरवणूक शांततेने शिस्तीने पार पाडण्याच्या दृष्टीने कुठलंही त्याला गालबोट न लागावं मग या दृष्टीने आणि सर्व भक्तांना रथाचं आणि देवाचं दर्शन योग्यरित्या व्हावं सुलभरित्या व्हावं म्हणून हा निर्णय प्रसाद महाराज आणि सर्व विश्वस्त मंडळाने आणि काही भाविकांच्या इच्छेनुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तरी सर्व भाविकांनी या निर्णयाचा आदर करून संस्थानास सहकार्य करावे ही संस्थांतर्फे विनंती। प्रतिवर्षाप्रमाणे सद्गुरू सखाराम महाराजांचा रथोत्सव पालखीच्या उत्सवामध्ये लाखोनी येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त रथाचं व्यवस्थित दर्शन व्हावं, सुलभ दर्शन व्हावं या दृष्टिकोनातून काही अनेक वर्षापासून किंवा या 10 वर्षापासून अनेक भाविकांची अशी श्रद्धा होती की आम्हाला त्याला रथापाशी जाऊन दर्शन व्हावं या दृष्टिकोनातून काहीतरी व्यवस्थाची घेतल्यावर या दृष्टिकोनातून परंपरेनुसार किंवा परंपरेला कुठेही धक्का किंवा कालबोट लागणार नाही या दृष्टिकोनातून रथाला ट्रॅक्टर लावून ओढण्याचा निर्णय सर्व ट्रस्टींनी आणि काही भाविकांच्या भावनेतनं केलेला हा उपक्रम आम्ही सुरू करत आहोत। याचा सर्व भाविकांनी स्वागत करून जास्तीत जास्त रथाचं दर्शन रथापासून येऊन दर्शन घ्यावं हा उद्देश ठेवून आम्ही रथाला ट्रॅक्टर लावण्याचे आयोजन केलेलं आहे। या आयोजनातून सर्व भाविकांनी त्याची जास्तीत जास्त दर्शन घ्यावं रथ आहे त्या पद्धतीने कुठलीही परंपरेला किंवा कशालाही तडा जाणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे। याचं सर्व भाविकांनी स्वागत करून आम्हाला जास्तीत जास्त भाविकांना सहकार्य करून रथाचा मिरवणुकीचा आनंद लुटावा हीच सदिच्छा आणि आशीर्वाद असावा। सर्वांना आपल्याला आशीर्वाद देत आहे।